नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कलकत्ता इथं 31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी केलं आंदोलन. घरोघरी तिरंगा अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन. आणि सेवाव्रती उषा केळकर आणि बाळूकाका पेंडसे यांचा न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोलकाता इथं 31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलंय. केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की 31 वर्षीय महिला डॉक्टरचा प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूनं अनेक वार करण्यात आले. अशा प्रकारची हिंसा एकट्या व्यक्तीच्या सामर्थ्याबाहेरची आहे. त्यामुळे या घटनेत इतर लोक देखील सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जाते. नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपीनं ही हत्या केली असल्याचं सांगण्यात येतं, पण डॉक्टरांच्या मते मात्र एकट्या व्यक्तीनं इतकी क्रूरता घडवणं शक्य नाही. त्यामुळे या हत्येमध्ये अन्य काही लोकांचा सहभाग असल्यास त्यांना देखील तातडीनं अटक करून कोलकाता पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे इथल्या निवासी डॉक्टरांनी कोलकातामधल्या 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केलं आणि सरकारला जागं करण्यासाठी कळवा रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडलंय. डॉक्टरांनी सांगितलं की जर कोलकाता पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हे प्रकरण तात्काळ CBIकडे सोपवावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक घेऊन त्यांचे प्रश्न आपण सोडवणार असं आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. KDMC मुख्यालयासमोर आंदोलनाला बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली आणि पुन्हा कामावर रुजू होण्याचं त्यांना आवाहन केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे समावेश होऊन देखील महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. KDMC मुख्यालयासमोर हे सफाई कामगार KDMC प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं करीत असून या कामगारांची खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 27 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. 27 गावामध्ये रस्त्याची उभारणी, मुबलक पाणी वगैरे देण्यासाठी अमृत योजना यासह अनेक उपाययोजना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार आपण राबवित आहोत. भविष्यात देखील या गावांसाठी कल्याणकारी निर्णय घेण्यात येतील असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यापूर्वी 27 गावांना भेडसावणारे मोठे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानं सोडवण्यात आले आहेत.
त्यात कर आकारणीचा प्रश्न असो की पाणी पुरवठ्याचा, हे दोन्ही प्रश्न आपण यशस्वीरित्या सोडवले आहेत. त्याचप्रमाणे 27 गावातील सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात देखील आपण येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ आणि या बैठकीत या प्रश्नी नक्कीच समाधानकारक असा तोडगा निघेल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच सुरू केलेलं हे काम बंद आंदोलन मागे घेत कामावरही रुजू होण्याचं आवाहन त्यांनी या सर्व कामगारांना केलं. श्रावण शुद्ध नवमी शक 1946 बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे आज अंबरनाथमधल्या प्राचीन शिवमंदिराचा 964वा वर्धापन दिन. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात तत्त्वज्ञान आहे. हे फार महत्त्वाचं मंदिर आहे. या शिवमंदिरात शिलालेख देखील आहे. या शिलालेखात शक संवत 982 श्रावण शुद्ध नवमी सोमवार दिनांक 9 जुलै इसवी सन 1060 या दिवशी शिलाहार राजा मामवाणी यानं या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला अशी एक नोंद आहे. महाराष्ट्रातील इतकं प्राचीन हे एकमेव मंदिर आहे. केवळ महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात तिथं जाऊन आपली जबाबदारी संपत नाही, तर या मंदिराची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. काळाचा स्पष्ट उल्लेख असलेली राज्यातली ही एक प्राचीन वास्तू आहे. सुमारे 1000 वर्षापूर्वी कशा प्रकारची सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती इथल्या परिसरात नांदत होती त्याचा हा एक ज्वलंत पुरावा आहे. वर्तमान काळात व्यक्ती आणि संस्थेचा रौप्य महोत्सव किंवा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. एखाद्या संस्थेचा शताब्दी किंवा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव देखील होतो. मात्र या पलीकडे निश्चित तारखेनं साजरं करावं असं महाराष्ट्रात फारसं काहीच पुरावे नाहीत. अंबरनाथ शिवमंदिराचा अपवाद वगळता त्या व्यतिरिक्त हजारो वर्षापूर्वीचे पुरावे दुर्मिळ असे रामटेकल्या केवळ नरसिंह मंदिरात 5व्या शतकातला वाकाटकांचा शिलालेख आहे. वेरूळचं कैलास लेणं 8व्या शतकातलं आहे. त्यामुळे अंबरनाथकर अतिशय सुदैवी आहे. हे शिवमंदिर बांधलं त्या काळात सर्वसामान्य जनता निरक्षर होती. त्यांना अध्यात्म आणि तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी मंदिराच्या बाह्य भागावर अप्रतिम चित्रशिल्प साकारण्यात आली आहेत. 1000 वर्षापूर्वी अस्तित्वात असलेली ही कला त्यानंतरच्या काळात हळूहळू लुप्त झाली. आपण भाग्यवान आहोत, कारण त्या कलेचा एक ठळक असा पुरावा अजूनही आपल्या शहरात अस्तित्वात आहे. आता आपल्याकडे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही, मात्र 1000 वर्षापूर्वी ती केली जात होती. नालासोपारा ठाणे इथं सापडलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्ती हा त्याचा मोठाच पुरावा आहे. अंबरनाथच्या मंदिरात देखील ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. पूर्वीच्या काळी सती जाणाऱ्या महिलांच्या स्मृत्यर्थ सतीशिळा उभारत, युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांची आठवण म्हणून वीरगळ उभारीत. सतीशिळा आणि वीरगळ अशा दोन्ही प्रकारच्या शिळा अंबरनाथच्या मंदिर परिसरात पाहायला मिळतात. हे शिवमंदिर बांधण्याचा हेतू काय हे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. हे मंदिर शैव सिद्धांताचं मंदिर आहे. प्रत्येक मंदिर बांधण्यामागे वेगवेगळं कारण असतं, हेतू वेगळा असतो. हे मंदिर बांधलं त्या काळात सर्वसामान्य माणसांना मंदिरात प्रवेश नव्हता आणि माणसं निरक्षर होती. त्यांना जे काही ज्ञान तत्त्वज्ञान शिकण्यासाठी मंदिराच्या बाह्य भागात शिल्पकलेनं म्हणजे चित्रांवरून अभ्यास करता यावा हा हेतू असावा असं डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी सांगितलं. या मंदिरात जाताना बाहेरच्या भागाचा अभ्यास करून गेल्यास आत गर्भगृहात दर्शन घेताना समाधान मिळतं असं त्या म्हणाल्या. या मंदिराच्या बाह्य भागावरील ज्या मूर्ती आहेत त्या पूजनासाठी नसून मननासाठी आहेत. त्यांचं मनन करायचं असं डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी यावेळी सांगितलं. 11व्या शतकात मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग कोणालाही शिकता यावा म्हणून ही शिल्पकला केलेली असावी असं त्या म्हणाला. या शिवमंदिराच्या बाह्य भागातील ज्या काही मूर्ती सध्या दिसत नाहीत त्या प्रदूषणामुळे गळल्या असाव्यात असा निष्कर्ष काढता येतो, कारण पाषाणाच्या मूर्ती चोरून नेण्याचा प्रकार आपल्याकडे नाही असं डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी सांगितलं. गेल्या 4 दशकात कळत नकळतपणे या प्राचीन ठेव्याची बरीच हानी झाली आहे. आता शासन आणि प्रशासन ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच या शिवमंदिराच्या परिसरात तशी सुधारणा केलेली दिसून येते.
संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षात शिवमंदिर कला महोत्सव आणि अन्य काही उपक्रमांद्वारे या शिवमंदिराची महती आणि माहिती जगभरात पसरावी यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न केले. त्यामुळं आता या शिवमंदिरात 12ही महिने शिवभक्त आणि पर्यटक येऊ लागले. 964 वर्ष हे अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांप्रमाणेच पर्यटक आणि वास्तुकलेचे अभ्यासक यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या शिवमंदिरात आणि आसपासच्या परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करणं हे अत्यावश्यक आहे. ज्यात चांगले स्वच्छ असं स्वच्छतागृह, चांगल्या दर्जाचं किमान उपहारगृह, वाहनतळ आदी मूळ पायाभूत सुविधा तातडीनं उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. या शिवमंदिराची अधिकृत माहिती छायाचित्रांसह दाखवता येईल असे स्लाईड शोची व्यवस्था असलेलं म्युझियम उभारण्यात यावं. यामध्ये शिवमंदिराचे भग्नावशेष जे पुरातत्व खात्यानं जतन करून ठेवले आहेत ते सुद्धा या म्युझियममध्ये ठेवता येतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका संचालित डॉक्टर चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्ग 2024-25 म्हणजेच फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार आहे. या वर्गासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या आणि उच्च माध्यमिक परीक्षा आणि पदविका परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी म्हणजेच FY सायन्स, FY BCom, FY BA, FY इंजिनिअरिंग डिग्री किंवा दुसऱ्या वर्षाच्या म्हणजेच SY सायन्स, SY BCom, SY BA, SY इंजिनिअरिंग डिग्री या शैक्षणिक अभ्यासक्रमात शिकत असलेले तसंच उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेत आणि पदविका परीक्षेत डिप्लोमा कोर्समध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
दर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती आणि इतर सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसंच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.government.in आणि संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीच श्रेष्ठ मानून यांनी शाळेची जवळपास 3 ते 4 दशकं निरलसपणानं सेवा केली अशा शिक्षण सेवेचं व्रत अंगीकारलेल्या सेवाव्रती उषा मुकुंद केळकर सध्या वय 95 वर्ष आणि गणेश हरी उपाख्य बाळूकाका पेणसे सध्या वय 91 वर्ष या दोघांचा अभिष्टचिंतन सोहळा मोहविद्यालयाच्या प्रांगणात 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता संपन्न होणार आहे. न्यायिक क्षेत्रातील मूल्य जपणारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आपल्या गुरुजनांसाठी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथीपद भूषवणार आहे. उषाताई केळकर संगीताच्या उत्तम शिक्षिका तर बाळूकाका पेणसे शारीरिक शिक्षणाचे लाडके शिक्षक. संपूर्ण शाळा हे कुटुंबच आहे असं मानून विद्यालयाच्या परिवारातल्या प्रत्येकाला एका प्रेमळ धाग्यानं अखंडरित्या बांधून ठेवण्याचं अजोड काम या दोघांनी केलं. निवृत्त होऊन देखील जवळपास 3 दशकं लोटली तरीही शाळेबद्दल संस्थेबद्दल त्यांचं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. शाळेत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला हजर राहून कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत असतात. आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचं जणू हे दोघं अक्षय पात्र आहेत. संस्कारांची पाठराखण करणाऱ्या मोह परिवाराला त्यांचा अत्यंत अभिमान आणि कौतुक आहे आणि म्हणूनच या सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेनं दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देशभर सुरू असलेल्या घरोघर तिरंगा या अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे गुरुवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता तिरंगा मॅरेथॉन, सायकल आणि बाईक यांची तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. पाचपाखाडी इथल्या महानगरपालिका मुख्यालयासमोरून या मॅरेथॉन आणि रॅलीला प्रारंभ होणार असून 15 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी 3 किलोमीटरची मॅरेथॉन, 15 वर्षावरील मुलं आणि मुलींसाठी 5 किलोमीटरची मॅरेथॉन यावेळी होईल. मॅरेथॉन सकाळी 7 वाजता सुरू होईल. सायकल आणि बायकर्स रॅली ही खुल्या गटासाठी देखील आहे. त्यात 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असे 2 गट असतील. बायकर्स रॅली सकाळी 6 वाजता तर सायकल रॅली सकाळी 6:30 वाजता सुरू होईल अशी माहिती क्रीडा उपायुक्त मिनिल पालंडे यांनी दिली. ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघटना, महानगरपालिकेचे सर्व विभाग, पोलीस आणि वाहतूक पोलीस आणि आम्ही सायकल प्रेमी राईड फॉर कोड ॲथलेटिक असोसिएशन, ठाण्यातील विविध हौशी सायकल संघटना आणि बायकर्स गट यांच्या सहकार्यानं या तिरंगा मॅरेथॉन आणि तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाचं यंदाचं हे 3रं वर्ष आहे. त्यात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. आपल्याकडील राष्ट्रध्वज 13 ते 15 ऑगस्ट या काळात घरं, दुकानं, खाजगी आस्थापना यांच्यावर फडकवावा असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत 18 ते 35 या वयोगटातील महिला, मुलं किंवा मुली यांच्यासाठी 6 महिन्याकरता ठाणे महानगरपालिकेत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकतंच राज्य सरकारनं अर्थसंकल्पामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 500 ते 600 उमेदवारांना ठाणे महानगरपालिकेमध्ये शिपाई आणि क्लार्क या पदांसाठी सामील केलं जाणार असून त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे परिवहन समितीमध्ये देखील 150 युवकांना सहभागी केलं जाणार आहे. यामध्ये सदर उमेदवारांना प्रत्येकी 6,000 आणि 10,000 असं मानधन दिलं जाणार आहे अशी माहिती ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा.
ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोलकाता इथं 31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी केलं आंदोलन. घरोघरी तिरंगा अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन आणि सेवाव्रते उषा केळकर आणि बाळूकाका पेंडसे यांचा न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.